स्मशान घाटाजवळ सापडली नग्न अवस्थेतील डेड बॉडी आणि पुढे उघड झाला थरकाप उडविणारा कट. फक्त गाडी चालविण्याच्या हौसेसाठी घेतला एका व्यक्तीचा जीव. नागपूर हादरविणाऱ्या या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा. नागपूर शहरातील वाडी परिसर, लावा स्मशान घाट, दावड रोड इथे पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला, तोही नग्न अवस्थेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि सुरू झाला ऑपरेशन मर्डर मिस्ट्री. सीसीटीव्ही फुटेज तपास, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती या सर्वांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या काही तासात मोठा खुलासा झाला. नंदनवन भागातून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे तिन्ही आरोपी कॉलेज विद्यार्थी, इंजिनिअरिंग सेकंड इयरचे. पण या तरुणांनी असा भयंकर गुन्हा का केला? मिळालेल्या माहितीनुसार त्यांना गाडी चालविण्याची प्रचंड हौस होती, पण त्यासाठी त्यांनी थेट गुन्ह्याचा मार्ग निवडला. मृतक व्यक्तीला एकटं पाहून त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे कपडे फेकून देण्यात आले, मोबाईल आणि इतर वस्तू लपविण्यात आला आणि मृतदेह स्मशान घाटाजवळ टाकून आरोपी पसार झाले. मात्र पोलिसांनी या तिघांनाही पकडून गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या या वेगवान कार्यवाहीमुळे एक गंभीर गुन्हा उघडकीस आला. फक्त हौस आणि त्यासाठी घेतला जीव. ही घटना समाजासाठी मोठा इशारा आहे. तरुणाई कोणत्या दिशेने जात आहे हा प्रश्न आता गंभीर झालाय. पोलिसांनी वेळीच कारवाई केली, पण अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी समाजालाही जागं व्हावं लागेल. काल पोलीस ठाणे वाडीच्या अंतर्गत लावा स्मशानघाटजवळ रोडवर एक अनोळखी इसमाची नग्न अवस्थेत डेड बॉडी मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही तत्काळ गुन्हे शाखा युनिट 1चे पथक आम्ही घटनास्थळी भेट देऊ समांतर तपास सुरू केला. सदर जो मृतदेह मिळालेला होता त्याला डोक्यामध्ये दगडाने खेचून त्याला निर्घुणपणे खून केलेला होता आणि या आधारावर आम्ही तांत्रिकदृष्ट्या तपास करत, सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आणि मिळालेली गोपनीय माहिती याच्या आधारे आम्ही काल केडीकी परिसरातून नंदनवन भागातून 3 आरोपी ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत. तीनही आरोपी हे विद्यार्थी आहे, शिकणारे सेकंड इयरमध्ये इंजिनिअरिंगला, आणि त्यांना फक्त गाडी चालवण्याची हौस होती आणि गाडी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि हा मृतक हा जास्त प्रमाणात दारू पिलेला आहे याचा फायदा घेऊन त्या निर्जनस्थळी नेऊन त्याची हत्या करून आणि त्याचे कपडे त्याच्या अंगावरील काढून टाकले, जेणेकरून ती बॉडी ओळखायला येऊ नये किंवा आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये या उद्देशाने त्यांनी कपडे तिथे फेकून दिलेले होते घेऊन जाऊन इतरत्र. आणि त्याचे 2 मोबाईल आणि त्याची अल्टो कार हे घेऊन ते पसार झालेले होते. आम्ही सगळं 3ही आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, गाडी पण ताब्यात घेतलेली आहे आणि पुढील तपासाकरिता गाडीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. आरोपीमध्ये एक आर्यन शेंडे म्हणून आहे, रिशांग कांबडे आणि अनुज वाघमारे असे 3 आरोपी आहे. ही सध्याची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, तसेच आमचे गुन्ह्याचे अपर पोलीस आयुक्त परदेशी सर, डिटेक्शन माननीय श्री राहुल माकणकर सर आणि आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे पथकाचे आमचे EPI भोंडे, EPI राजाभाऊ जाधव आणि आमची संपूर्ण टीम एक कंटिन्युअसली तपास करत आम्ही अवघ्या 12 तासामध्ये 3ही आरोपी त्यांना आम्ही अटक करून एक आव्हानात्मक गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे.